नमस्कार. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहतात आवाज जनतेचा. मित्रांनो, आज आपण अशा एका विद्यार्थिनीला भेटणार आहोत जिने वयाच्या अगदी 13व्या-14व्या वर्षी एक QR कोड तयार केला. ज्या वयात मुलं भातुकलीचा खेळ खेळतात, ज्यावेळेस बावला-बावलीची लग्न हा खेळ खेळतात, त्या वयात त्या मुलीने एक QR कोड शोधला आणि तो QR कोड तिने तयार केला. या मुलीने ज्या आपला उपक्रम राबवला तो उपक्रम अगदी अफलातून आहे. जी मुलं ज्या वयात फक्त खेळ आणि दुसरं काहीच त्यांना आठवत नाही, त्या वयात त्या मुलीने हा उपक्रम राबवलेला आहे. चला आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट तिच्याकडे जाऊया आणि तिने हा उपक्रम कसा राबवला, हा शोध कसा लावला आणि काय काय त्याला अडचणी आल्या हे आपण डायरेक्ट तिच्याकडून समजून घेऊया. तर श्रद्धा, तुझं आमच्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर तू प्रथम तुझा परिचय करून दे. मी साई श्रद्धा अरविंद सालमुठे, सध्या 12वी मध्ये शिक्षण घेते. संजीवनी ज्युनियर कॉलेज येथे मी सध्या 12वी मध्ये आहे. परंतु मी हे जे काही इन्व्हेन्शन केलं ते मी 9वीत असताना केलं होतं. मी वयाच्या 14व्या वर्षी एसटी महामंडळासाठी एक नवीन उपक्रम शोधून काढला आणि तो दसऱ्याच्या दरम्यान 2023 मध्ये मी तो कोपरगाव मध्ये राबवला. तर त्यानंतर माझ्या कामावरती जनतेचा एवढा मोठा प्रतिसाद बघून तो आम्ही पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी राबवला. त्यानंतर तिथलं काम व्यवस्थितरित्या झाल्यामुळे तो नाशिक जिल्ह्यामध्ये राबवला. तर सध्या माझ्याकडे दोनही जिल्हे आहेत, अहिल्यानगर आणि नाशिक, आणि ह्याचं माझ्याकडे केंद्राचं पेटेंट देखील आहे. त्यामुळे पॅन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे 36 जिल्हे देखील आपण उपक्रमासाठी घेतलेले आहेत. मला एक सांग, या एवढ्या लहान वयात तुला हा QR कोड शोधावासा का वाटला? ही कल्पना कशी सुचली? मी 8वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या गावी गेले होते. माझं गाव म्हणजे खैरगाव म्हणजे करोनाचा पिरियड असेल त्यावेळेस? नाही, कोरोनाचा पिरियड नव्हता, कोरोना नंतरचा 2023 साली. तर आमच्या गावाकडे माझ्या भावाचं लग्न होतं. तर आम्ही किराणा करायला पाटोदे येथे गेलो होतो. तर तिथे त्या दुकानामध्ये बसल्यावरती 1-1.5 तास साधारणतः मी तिथे होते. तर तिथला तो फोनपेचा QR बघून मला असं वाटलं की अशा आडव्या तिडव्या ज्या आकृती आहेत त्या स्कॅन करून एक सेक्युअर पेमेंट मेथड कसं जनरेट होतं. मग ह्या गोष्टीचं जे कुतूहलता मला लागली, त्यामुळे मी त्यावरती थोडंसं अजून रिसर्च केला. त्यानंतर तो कसा बनवायचा काय मी ते व्यवस्थितरित्या बघून घेतलं गुगलवरती. तर त्या पिरियडमध्ये नीटचा रिझल्ट लागलेला होता. तर त्यांच्या वेबसाईटचा मी एक QR कोड बनवून बघितला. तर ते माझं सक्सेसफुल झाल्यानंतर मी असं ठरवलं की आपण जे शिकतोय त्याचा फायदा जनतेला झाला पाहिजे. तर व्हेअर इज माय ट्रेन ऍप ही कल्पना माझ्या डोक्यात होती. म्हणजे त्यांनी कसं ट्रेनचं जे वेळापत्रक आहे. कल्पना सुचली कशी? माझे वडील रयत शिक्षण संस्थे म्हणजे रयत बँकेमध्ये शाखाधिकारी होते. तर त्यांच्या साधारणतः भरपूर बदल्या होत राहतात. तर ते नेहमीचा जो त्यांचा रूट होता, पुणे असेल किंवा सातारा असेल, तर ते रेल्वेने ये जा करत होते. तर जेव्हा त्यांना जायचं असेल ना, तेव्हा आम्ही ते व्हेअर इज माय ट्रेन ऍप उघडून त्याच्यावरती वेळापत्रक बघायचो. तर मग त्यामुळे मला असं वाटलं की जसं रेल्वेचा ऍप आहे तसं आपण महामंडळासाठी सुद्धा बनवायला हवं. तर मग त्या कल्पनेने मी त्या QR कोडचा वापर असा केला की त्यांची एक वेबसाईट बनवली महामंडळाची. त्यामध्ये मी कोपरगावचे रहिवासी, तर कोपरगावमध्ये जे डेपोचा मला काही डेटा मिळाला त्याचा ट्रायल बेसिसवरती एक वेबसाईट बनवून QR कोड मध्ये इंटिग्रेट केला आणि ते माझं सक्सेसफुल झाल्यानंतर मी ते विभागीय अधिकाऱ्यांना दाखवलं. त्यांना ही सगळं कल्पना आवडली. त्यानंतर मग त्यांनी मला ही कल्पना रुजू करायला परवानगी दिली. हे सर्व करताना नेमक्या अडचणी काय काय आल्या? अडचणी म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण एखादं नवीन इन्व्हेन्शन करतो किंवा आपल्याला एखादी कल्पना सुचली, सुचणं ही एक वेगळा भाग आहे आणि ती इम्प्लिमेंट करणं हा एक वेगळा भाग आहे. तर जेव्हा सक्सेसफुल म्हणजे जोपर्यंत आपण सक्सेसफुल रित्या आपल्याला सगळ्या दिशेने परवानग्या येत नाहीत तोपर्यंत ही ट्रायल अँड एरर बेसिसवर चालू असतं. अगदी. तर यामध्ये होतं काय की घरच्यांचा देखील विश्वास बसत नाही किंवा आपल्या मित्रांचा विश्वास बसत नाही, शिक्षकांचा विश्वास बसत नाही. तर त्यावेळेस मी होते अगदी 9वीला. मग हे सगळं करण्याचं माझं वय नव्हतं. हे अपेक्षित आहे त्या विद्यार्थ्यांकडून ज्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली किंवा ते सध्या कार्यरत आहे एखाद्या टेक कंपनीज मध्ये. पण त्यावेळेस माझं वय असं होतं की त्या वयात मी अभ्यास करायला पाहिजे होता असं सगळ्यांचं मत होतं.
तर सुरुवातीला एवढीच एक अडचण आली की जोपर्यंत हे माझ्या आसपासच्या लोकांना पटत नाही तोपर्यंत ते मी इम्प्लिमेंट कसं करू. तर त्या अडचणींमधून मी त्यांना विश्वास देत गेले का हे होणार आहे, असं आपण करू शकतो. आपण विचार म्हणजे अगदी विभागीय अधिकाऱ्यांपर्यंत जायला तर पाहिजे. ते हा म्हणू नाही म्हणू हा नंतरचा भाग. अगदी. तर असं मग याच्यात सर्वात मोठं आव्हान काय वाटलं? कोणतं आव्हान असं होतं की आता आपण फार वेगळ्या सिच्युएशनला आलो आहोत, मग आव्हान कोणतं उभं राहिलं? आव्हान तसं म्हणजे पर्सनली आपण जेव्हा सुरुवातीला स्टार्ट करतो तेव्हा एवढंच डोक्यात होतं की आपण हे सगळं कल्पना वगैरे केली, हे असं असं होऊ शकतं. पण समजा समोरच्या कडून जर आपल्याला रिप्लायच आला नाही, म्हणजे विभागीय अधिकारी असतील किंवा मग एसटी महामंडळाचा कुठलाही कर्मचारी असेल, जर त्यांच्याकडून मला नकार आला तर मग मी काय करायचं, हीच माझ्या पुढे सिच्युएशन होती. पण तरी पण अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा मला समोरच्याकडून कधी नकार आला नाही. त्यांनी मला एक चान्स दिला आणि त्या संधीचं मी सोनं केलं. म्हणून आज साधारणतः माझ्याकडं हे प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रवासात कोणी कोणी मदत केली? आई वडिलांनी किंवा मित्रमैत्रिणींनी किंवा अजून घरचे आजी आजोबा असतील, काका मावशी असतील, भाऊ असेल, बहीण असेल, असं कोणी कोणी या प्रवासात मदत केली? या प्रवासामध्ये सुरुवातीला माझे वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. फायनान्शियल सपोर्ट मला लागणार होता, कारण कुठलीही गोष्ट एकदा इम्प्लिमेंट करायची ठरवली तर त्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंटेशनसाठी लागणारं जे काही भांडवल आहे ते माझ्या वडिलांनी मला उपलब्ध करून दिलं. त्यात मी 9वीत असताना मला टेक्निकल फील्डमध्ये कोडिंग काय असते किंवा QR कोड बनवताना वेबसाईटचं कसं म्हणजे वेबसाईट कशी क्रिएट करतात, ह्या सगळ्या गोष्टी मला नवीन होत्यात. तर त्यामध्ये संजीवनी पॉलिटेक्निकचे जे सचिन जाधव सर आहेत त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं होतं. त्यांनी देखील मला साथ दिली या वेबसाईट क्रिएशन मध्ये. त्याचबरोबर माझं स्कूल कॉलेजने मला खूप सपोर्ट केला. संजीवनी कॉलेज. तर मी 11वीलाच म्हणजे 9वी 10वी ही माझी इनिशियल स्टेज होती. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा माझं पेटेंट ग्रँट झालं 11वीत असताना. तर माझं केंद्राचं पेटेंट ग्रँट झाल्यावरती ह्या प्रोजेक्टला नॅशनल लेवलला घेऊन जाण्यासाठी मला माझ्या कॉलेजने सपोर्ट केला आहे. मी IIT दिल्लीला गेले होते डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर 2025. जानेवारी 2026 मध्ये मी IIT जोधपूरला जाऊन आले, IIT बॉम्बेला जाऊन आले आणि फेब्रुवारी 2026 मध्ये मी पाणीवाला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेन्नईला होते. तर या चारही ठिकाणी मी हे प्रोजेक्ट नॅशनल लेवलला नेलं. IIT दिल्लीला आम्ही भारतात 3रा क्रमांक पटकावला व महाराष्ट्रात 1ला क्रमांक. हे सर्व शाळेच्या कॉलेजच्या माध्यमातून म्हणजे विज्ञान प्रदर्शन असतं किंवा त्या प्रदर्शनातच असं मांडलंय का? नाही, माझं जेव्हा केंद्राचं पेटेंट ग्रँट झालं तेव्हा आम्ही कॉलेज मार्फत आमचे जे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत अमित कोल्हे, तर अमित दादांकडे मी गेले होते. तर त्यांनी माझं पेटेंट वगैरे बघितल्यानंतर त्यांनी मला संधी दिली IIT दिल्ली म्हणजे IITs पर्यंत जाण्याची. म्हणजे हे प्रोजेक्ट खरोखरच नॅशनल लेवल पर्यंत जाऊ शकतं. त्यांच्या पाठबळाशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट पुरतच गेली असं म्हणायचं. हा, हो. आणि सुरुवातीला जेव्हा तू केलं हे, तो मित्रमैत्रिणी असतील किंवा इतर नातेवाईक असतील, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आली? कुठल्याही नवीन व्यक्ती असो त्यांची पहिली प्रतिक्रिया हीच असते की म्हणजे माझ्या बाबतीत की वय लहान आहे, अभ्यास करण्याचं वय आहे, तर अभ्यासाकडे लक्ष दे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर इंजिनिअरिंगला गेल्यावरती करता येतीलच. पण माझ्या डोक्यात असं नव्हतं. आज मला सुचलं, उद्या दुसऱ्या कोणाला तरी सुचेल. आणि जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट उभ्या राहतातच. मग जर आज मला सुचलं तर उद्या त्याच फील्डमध्ये म्हणजे महामंडळामध्ये त्यांच्याच टेक्नॉलॉजिकल एखाद्या व्यक्तीला हे समजू शकतं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे. मग तेव्हा ते इम्प्लिमेंट होण्यापेक्षा माझी कल्पना आता इम्प्लिमेंट झाली तर मग ते चांगलं राहील, या जिद्दीने मी काम केलं आणि म्हणून आता ते प्रकल्प राबवत आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की हे पेटेंट पर्यंतचा प्रवास तुझा, पेटेंट करावंसं कसं वाटलं? पेटेंटसाठी काय काय गोष्टी लागतात, त्याला ऍप्लिकेशन कसं करावं लागतं, कुठे संपर्क साधावा लागतो, हे तू सर्व कसं मिळवलं? माझी मीडिया कॉन्फरन्स झाली होती कोपरगावला. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा QR कोडचं इम्प्लिमेंटेशन कोपरगावमध्ये केलं तेव्हा, तर त्यांनी माझी बातमी ही महाराष्ट्र टाइम्सला दिली होती. तर फेसबुक पेजवरती जवळपास 60 लाखापर्यंत व्ह्यूज गेल्या होत्या आणि भरपूर जणांचे कमेंट्स आलेले होते. तर साहजिकच पहिली बातमी होती म्हणून मी उत्सुकताने ते कमेंट सेक्शन वाचत होते.
तर त्यामध्ये मला एक कमेंट अशी सापडली की एक व्यक्ती होता, त्यांनी खूप मोठा मेसेज ड्राफ्ट केला होता. त्याचं शेवटचं वाक्य असं होतं की ताई, मी तुला विनंती करतो की तुझी आयडिया ही पेटेंट कर. तोपर्यंत पेटेंट काय असतं हे मला माहित नव्हतं. तर त्यांनी ते जेव्हा सांगितलं का पेटेंट कर, मग मी ते सर्च केलं का पेटेंट काय असतं किंवा आपण कसं घेऊ शकतो. तर माझा एक मावस भाऊ आहे, त्यांचं कॉलेजचं एक पेटेंट होतं, तो MBA ला होता. त्यांच्या कॉलेजचं एक पेटेंट होतं. तर तेव्हा मी त्याला कॉल केला की का रे, हे पेटेंट तू कसं केलं किंवा रजिस्ट्रेशन काय असतं, कोणाच्या मार्फत तू केला. तर त्यांनी मला सगळं मार्गदर्शन केलं का पेटेंटचं रजिस्ट्रेशन वगैरे असं असं असतं. आणि आमचे एक मॅडम आहेत, काजल मॅडम म्हणून, पुण्याच्याच. तर त्यांनी मला पेटेंट करताना सहकार्य केलं. बाकी डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या काय प्रोसेस असते वगैरे त्यांनी ती मला समजून सांगितली. त्यानुसार मी त्यांना सगळं ड्राफ्ट करून दिलं. आणि त्यानंतर 2023 मध्येच आम्ही पेटेंटला अप्लाय केलं आणि 2 वर्षांनी मला युटिलिटी पेटेंट माझ्या नावावरती ग्रँट झालं. ज्यावेळेस पेटेंट आपल्याला मिळालं त्यावेळेस पहिला क्षण कसा होता, म्हणजे कसा साजरा केला तो? पेटेंट मिळाल्याचा आनंद किती होता? म्हणजे पेटेंट ही गोष्ट अशी आहे की माझ्या वयात किंवा माझ्या एज मध्ये ही मुलांना जवळपास मिळतच नाही, ही रेअर केस आहे. तर त्यावेळेस मला जेव्हा पेटेंट, मला मॅडमचा मेसेज आला की कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर पेटेंट इज ग्रँटेड, तेव्हा माझा आनंद असा होता की एखाद्या लहान बाळाला जेव्हा त्याच्या बर्थडेला एखाद्याने गिफ्ट दिलं, तर ते गिफ्ट कधी खोलून बघू आणि काय निघतं, तो जो आनंद असतो ना, तो अगदी मला त्या क्षणी जाणवला. नक्कीच नक्कीच. मग हा आनंद कसा साजरा केला? हा आनंद देखील माझ्या कॉलेजनेच साजरा केला. त्यांनी माझा सत्कार केला. सत्कारानंतर त्यांनी जवळपास माझ्या 11 ते 12 वृत्तपत्रांमध्ये बातम्या दिल्या. तर जेव्हा बातम्या वगैरे पब्लिश झाल्या तेव्हा मला ज्या नातेवाईकांनी मला असं सांगितलं होतं की अभ्यास कर, त्याच नातेवाईकांचे मला कॉल आले की अभिनंदन, तुझं पेटेंट ग्रँट झालं, आम्हाला देखील आनंद वाटत आहे आणि अशीच प्रगती करत राहा. म्हणजे हा जो बदल आहे हा पेटेंटमुळे झाला. तर ज्यांचा विश्वास माझ्यावरती नव्हता त्यांचाच विश्वास परत माझ्यावरती आला का खरंच हे काम खूप मोठं आहे. आणि ज्यावेळेस तू हा QR कोड तयार केला, तो प्रथम कोणाकडे सादर केला तू? सुरुवातीला माझ्या आई वडिलांना मी सांगून बघितलं होतं का मला अशी अशी कल्पना आहे. मी 8वी पर्यंत फार म्हणजे 8वी पर्यंत आणि आता सुद्धा माझी टक्केवारी जास्त चांगली होती. म्हणजे 90च्या पुढे मला टक्केवारी होती. तर माझ्या घरच्यांची अपेक्षा अशी होती. शिक्षण पण सांगतो, शिक्षण प्राथमिक कुठे झालं ते पण सांग, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ते कळेल. अच्छा, मी माझं प्राथमिक शिक्षण हे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलला झालेले कोपरगाव मध्ये. तर 8वी आणि आता सध्या मी संजीवनीत 11वी. तर 8वी पर्यंत माझी टक्केवारी अतिशय चांगली होती. 95-96 टक्केवारी मला मिळायची. तर माझ्या आई वडिलांना असं वाटायचं की मुलगी हुशार आहे, करू शकते. तर त्यावेळेस JEE नीट हा जो म्हणजे जे एक्झाम्स आहेत तर त्या मी इझिली क्रॅक करू शकल अशी मी मुलगी होती. तर त्यामुळे त्यांना वाटायचं की 7वी-8वी पासून तू जर अभ्यासावरती फोकस राहिली तर तुला 11वी-12वीला अडचण येणार नाही. त्यामुळं त्यांची म्हणजे थोडीशी नकारात्मक भूमिका झाली की हे थोडे दिवस बाजूला ठेवू आणि आपण आपला अभ्यास कंटिन्यू करू. त्याच्यामुळे आमच्या शेजारी ST महामंडळाचे कर्मचारी राहत होते. तर त्यांना मी सांगितलं का मला असं असं करायचंय, तर मला तुमची डेपो मॅनेजरशी भेट घालून द्या. तेव्हा कोपरगावला डेपो मॅनेजर अमोल बनकर साहेब होते. तर मी त्यांना सादर केलं. त्यांनी मला सांगितलं का प्रकल्प चांगला आहे, आपण हा विभागीय अधिकाऱ्यांसमोर तू प्रेझेंट कर. तर तोपर्यंत आई वडिलांना मी घरात सांगितलं नाही. पण मग जेव्हा नगरला जायची वेळ आली तेव्हा मी पप्पांना बोललं की आता नगरपर्यंत आपण जाऊ. ते हा बोलतील नाही बोलतील हा सेकंड ओपिनियन आहे. आपण जाऊन तर बघू, त्यांना प्रेझेंट करू आणि मग त्यानंतर त्यांचा जो निर्णय असेल तो मग फायनल. तर त्यांच्याकडे आम्ही गेल्यावरती त्यांनी मला पहिला प्रश्न असा विचारला की तुम्ही कुठल्या कंपनीतून आलात, कारण मी माझं असं काही मेन्शन केलं नव्हतं की मी 9वीची विद्यार्थिनी. तर मग मी तेव्हा त्यांना सांगितलं का साहेब मी 9वीत शिकते, पण मला असा प्रकल्प सुचला. 9वीत असतानाच तो विभागीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. हो. मग त्यांना असं वाटलं की 9वीची विद्यार्थिनी एवढं स्ट्रॉंग प्रकल्प घेऊन येते तर आपण हिला एक चान्स देऊन बघू. तर त्यांनी मला तेव्हा होकार दिला. मी त्यांना पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रावर त्यांनी मला रिसिव्ह दिलं आणि त्यांचा जो संपूर्ण डेटा आहे नगर जिल्ह्याचा, मी फक्त कोपरगावची मागणी करायला गेलते का मला कोपरगावमध्ये राबवू द्या. त्यांनी मला संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा प्रोजेक्ट साठी दिला आणि त्यानंतर मी 9वीला असताना तर 6 महिन्यात मी तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला. म्हणजे दसऱ्या ते दिवाळीच्या कालावधीमध्ये मी संपूर्ण नगर जिल्हा हा
पूर्ण केला होता. म्हणजे नेमकं काय केलं? QR कोड दिला म्हणजे नेमकं तो कुठे वापरला जायला लागला? QR कोड पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये 11 डेपो आहेत, 11 तालुके. तर 11 तालुक्यांचे जे काही बस स्थानक आहेत त्यांचा सगळा डेटा म्हणजे बस किती वाजता आहे, कुठून कुठपर्यंत जाते, तिची वेळ काय, किलोमीटर किती, बसचा प्रकार कोणता, महामंडळाने ज्या काही योजना प्रवाशांसाठी प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर त्या योजनांची जी लिस्ट आहे ती देखील मला पुरवली गेली. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या वेबसाईटमध्ये फीड केल्या तालुका वाईज. म्हणजे कोपरगावमधून सुटणाऱ्या एवढ्या गाड्या आहेत, श्रीरामपूर मधून सुटणाऱ्या एवढ्या गाड्या आहेत, तसं पूर्ण अहिल्यानगर ट्रेनचं जसं ऍप आहे सेम त्या पद्धतीचं. हो. तर मग त्या बसची वेळ, प्रकार हे सगळं जनतेपर्यंत एकदम रिअल अपडेट सारखं पोहोचवावं. कारण तिथं लावलेला जो फलक असतो तो एक स्टॅटिक फलक आहे, तो रोज बदलता येणार नाही. पण रोज जी गाडी अपडेट होते, समजा एखादी गाडी कॅन्सल झाली किंवा 15 जुलै नंतर बऱ्याचशा मेजर चेंजेस होतात महामंडळामध्ये, ते सगळं फलकावरती चेंजेस दाखवले जातील असा काही भाग नाही. आणि सध्याची जी म्हणजे युथ आहे ते जास्तीत जास्त पर्सेंट गुगलवरती असतं, टेक्नॉलॉजीमध्ये असतं. तर मग त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन रित्या हे पुरवू शकतो. फिजिकली पुरवण्यापेक्षा ते आपण टेक्निकली लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या हेतूने मी ते सगळं संपूर्ण डिझाईन केलं आणि त्या QR कोड मध्ये इंटिग्रेट केलं. म्हणजे प्रवाशांनी QR कोड स्कॅन केला की त्याला संबंधित डेपोतून सुटणाऱ्या गाड्यांची टाइम आणि बसचा प्रकार कळेल. बस कुठून कुठपर्यंत आली, आता ती कुठल्या मार्गावर धावत आहे, हे सर्व त्यात नाही. GPS अजून इम्प्लिमेंट करणार आहोत, पण मग सध्या तरी आपण रिअल टाइम बस अपडेट देतो. आता ज्या काळात मुलं मोबाईल मध्ये जास्त व्यस्त असतात, जे रील बघण्यात किंवा इतर काही कार्यक्रम असतील ते पाहण्यात मुलं व्यस्त असतात, मग त्या काळात हे तू बनवलं QR कोड वगैरे किंवा ते ऍप असेल ते, मग तुझ्या समोर अशी काही येत नव्हती का आपण पण ही रील पाहायला पाहिजे किंवा हे व्हिडिओ पाहायला पाहिजे की याला पण आपण वेळ दिला पाहिजे, असं काही वाटलं नाही का त्यावेळेस? त्यावेळेस माझ्याकडे स्वतःचा फोन नव्हता 8वी मध्ये. म्हणजे बऱ्याचशा मुलांकडे स्वतःचे मोबाईल होते, पण माझ्याकडे त्यावेळेस स्वतःचा फोन देखील नव्हता. पण त्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवून लॅपटॉप सारखे किंवा मोबाईल सारखे साधनं मला प्रोव्हाइड केले. परंतु त्यावेळेस माझ्या डोक्यातला एम हा असा होता की आपण ज्या कामात उतरलेलोय ते काम आपल्या हातून लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्या थ्रू आपल्याला असा सक्सेस मिळाला पाहिजे की आपले जे लोक मला म्हणत होते की ह्या गोष्टी पॉसिबल नाहीयेत, शिक्षण कर, त्यांच्यासाठी एक विश्वासात्मक भूमिका घेण्याचं माझं एक एम होतं. आणि ते साकार करण्यासाठी मी थोड्या या मोबाईल मधल्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या आणि या गोष्टीवरती फोकस केलं. आता मला एक सांग, हा QR कोड बनवताना आई वडिलांची तर साथ मिळालीच, शिक्षक असेल शिक्षकांची साथ मिळाली, अगदी. पण तुला असं हेच करावं असं का वाटलं? तिथं नेमकं हेच गरजेचं काय? महामंडळाकडे अशी टेक्निकल सोय उपलब्ध नव्हती आणि मी जसं बसने प्रवास करायचीस? हा, बसने आमचा प्रवास व्हायचा. प्रवास सारखा नव्हता होत, पण मग आता मी जसं सांगितलं, मी आमचं मूळ गाव हे खैरगाव नाही येवल्यातलं आणि माझे वडील कोपरगावमध्ये सर्व्हिसला होते आणि माझं शिक्षण देखील प्राथमिक शिक्षण देखील कोपरगावमध्ये झालं. तर आम्ही कोपरगावमधले रहिवासी आहे. मग कधी कधी पप्पांच्या कामामुळे वेळेअभावी त्यांना यायला जमलं नाही, तर आम्ही बसने प्रवास करायचो. आणि आमच्या आसपास म्हणजे एसटीचे कर्मचारी राहत होते, तर त्यांची एक मूळ अडचण अशी होती का ते ड्युटीवर असो नसो किंवा कंट्रोल केबिनला जर असले तर तिथं लोकांची गर्दी व्हायची, ही बस कधी, ती बस कधी, आणि एकटा माणूस हजारांची पब्लिक कशी डील करेल. मग त्यांच्यासाठी सोयीस्कर व्हावं, जनतेसाठी सोयीस्कर व्हावं, त्यासाठी मग मी हा प्रकल्प राबवण्याचं निश्चित केलं. आता भविष्यातील तुझे नेमकी वाटचाल कशी असणार आहे? तू भविष्यात कशात करिअर करायचे? आता तू तर 12वीला आहेस, भविष्यात तुला करिअर कशात करायचंय? मी 10th नंतर एक एक्सटर्नल एक्झाम दिली होती IIT मद्रास साठी. तर IIT मद्रासची जी एक्झाम होती ती माझी 2 स्टेज मध्ये झाली, एक क्वालिफाय, एक क्विज आणि एक क्वालिफायर टेस्ट. तर ती मी जवळपास 97% मी ती पास झाले आणि त्यामुळे माझं ऍडमिशन हे IIT मद्रास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासला कन्फर्म झालेलं आहे. तर मी 12वी नंतर IIT मद्रासला BSc इन डेटा सायन्स अँड ऍप्लिकेशन्स करणार आहे आणि ते सगळं ह्याच प्रोजेक्टला धरून असणार आहे. म्हणजे जे काही डेटा अनालिसिस वगैरे म्हणजे जे माझं पुढचं शिक्षण आहे ते ह्याच प्रोजेक्टशी संबंधित असणार आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा असेल, आता आजच्या तरुण पिढीत तू काय सल्ला देशील?
आत्ताच्या तरुण पिढीला म्हणजे मी हे जे काही वेबसाईट वगैरे बनवली ती AI थ्रू बनवली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले माझे भरपूर टूल्स एक्सपर्टीज झालेले आहेत आणि मला गुगल कडून एक सर्टिफिकेट देखील मिळालंय AI एक्सपर्टीजचं. तर सध्या AI हे एक इमर्जिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे आत्ताच्या युथला AI म्हणजे फक्त ChatGPT, जेमिनाय किंवा इमेज एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग यापुरतं माहित असेल, परंतु AI चा थोडा चुकीचा वापर देखील आपण समाजात बघतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे माझ्या जर्नीमधून मी तरी आत्ताच्या पिढीला हेच सांगेल की तुमच्या हातातला जो मोबाईल आहे, तुमच्या हातातले जे डिव्हाइसेस आहेत, त्याचा तुम्ही जर चांगल्यारीत्या वापर केला म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एक म्हणजे आता छापा आणि काटा, तसंच प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते. तर कुठल्याही गोष्टीला दोन्हीरित्या बघून जर आपण चांगल्या बाजूने ती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुमचं म्हणजे ज्या त्या व्यक्तीचं भलंच होणार आहे. पण जर त्या गोष्टीचा चुकीचा वापर केला तर दुर्गती आपलीच आहे असं. आता आजकाल आई वडिलांना पण मोबाईल खूप गरजेचा झालाय. बरेचसे आई वडील मुलांना पण मोबाईल देतात. आता 10वी पर्यंतची मुलं, आमच्या वयात ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला मोबाईल काय चीज हे माहिती बनवतो. मोबाईल हा शब्द पण आमच्या कानी पण आलेला नव्हता. आताची पिढी अशी आहे की त्यांना 10वी पर्यंत मुलं मोबाईल प्रत्येक ऍप खोलून पाहतात, प्रत्येक ऍपमध्ये घुसतात आणि सर्व माहिती घेतात. मग या हायस्कूलच्या काळात मुलांच्या हातात मोबाईल द्यावा की नाही द्यावा? आता तो तर 8वीला असतानाच तो प्रयत्न केलाय, म्हणजे तुझ्या हातात मोबाईल होता. पुढच्या पिढीने काय करावं, तुझा काय सल्ला? माझ्या हातात मोबाईल होता, पण मग मी तेच सांगितलं की जर तुम्ही त्या गोष्ट म्हणजे चांगल्या बाजूने जर त्याचा विचार केला तर तुमचं निश्चितपणे तुम्हाला त्यातून एक आउटपुट चांगला मिळेल. पण तुम्ही जर त्याचा वाईट वापर केला तर तुम्हाला आउटपुट तर नाही मिळणार, पण मग कुठं ना कुठं तुमची लॅक बिहाइंड होईल, जे आता करंट परिस्थितीमध्ये चालू आहे. तर माझं सांगणं एवढंच राहील की मोबाईल वापरा न वापरू हा वेगळ्या गोष्टी, पण मग जर तुमच्या हातात मोबाईल आहे तर तुमच्या हातातल्या मोबाईल मधला सोशल मीडिया असेल किंवा इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं किंवा स्नॅपचॅट झालं, त्याचा तुम्ही वापर जर तुमच्या कामी केला तर मग ते तुमच्या फायद्याचं ठरेल. पण मला एक सांग, तुला या तुझ्या प्रवासात कोणी कोणी मदत केली आणि कशी मदत केली? माझ्या या प्रवासामध्ये इनिशियल स्टेजला मी जसं सांगितलं की अमोल बनकर असतील डेपो मॅनेजर, त्यांच्या मार्फत मी विभागीय अधिकाऱ्यांपर्यंत गेले, VC साहेब असतील. त्यांच्यानंतर म्हणजे महामंडळाचा यात मध्ये खूप मोठा वाटा आहे का त्यांनी मला कल्पना सुचली, मी ठीक आहे कल्पना मला सुचली, तुमचा मॅच्युरिटी फेज असतो. काही मुलांना मॅच्युरिटी लवकर येते, तो भाग वेगळा, पण मग तुमचा 12वी पर्यंतचा मॅच्युरिटी फेज असतो, म्हणजे ते टीनेज म्हणतो आपण. तर 12वी नंतर जे तुमचं डिग्रीचं जे क्वालिफिकेशन चालू होतं त्या एज मध्ये तुम्हाला पुरेशी मॅच्युरिटी येते आणि त्यामध्ये तुम्ही चुकीचा वापर तर करतच नाही, ही रेअर केस होती. तर मग तुमच्या हातातला मोबाईल हा एक बून म्हणून ठरला जाईल, ना की कर्स म्हणून. पण जर तुम्ही त्याचा चांगला वापर केला तरच. मग तुम्ही ह्यामध्ये आईवडिलांची चूक नसते, त्यामध्ये चूक असते ती फक्त आपल्या माइंडसेटची, का आपण कुठल्या अर्थी ते घेतोय. जर आपण चांगल्या माइंडसेटनी तो वापरला तर नक्कीच फायदा आपला आहे, जर चांगल्या माइंडसेटनी तो नाही वापरला गेला तर मग दुर्गती आपलीच आहे. नक्कीच नक्कीच. अजून काय सांगशील? आणि अजून मी मुलांना हे सांगू इच्छिते की सुरुवातीच्या काळात असं होतं की आपले आई वडील किंवा आपले शिक्षक आपल्याला असं सांगायचे की संगत चांगली ठेवा, मित्र असतील किंवा मग तुम्ही ज्या सर्कलमध्ये असता, प्रत्येक पालक असेल किंवा प्रत्येक शिक्षक असेल ते सांगतात की संगत चांगली ठेवा. परंतु मी तरी असं म्हणेल की तुमच्या मित्रांपेक्षा तुमचा मोबाईल आता तुमच्या जास्त, म्हणजे मित्रांपेक्षा तुम्ही तुमचा वेळ जास्त मोबाईल मध्ये देतात. तर ही जे स्टेटमेंट आहे की तुमची संगत चांगली ठेवा, मी हे असं मॉडिफाय करेल की तुमची संगत तर चांगली ठेवाच, परंतु तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही काय बघता, कारण मोबाईलचा एक अल्गोरिदम असतो, गुगलचा असेल किंवा तुमच्या सोशल मीडियाचा असेल, आपण जे पाहतो तेच परत येतं. तर तुम्ही जर चांगल्या गोष्टी बघत राहिल्या तर तुमचा अल्गोरिदम ते टेस्ट करेल का यांना ह्या गोष्टी आवडतात, आपण त्याच रिपीट शो करू. तुमचं जर माइंडसेट तुमच्या गोलसाठी असत, एखाद्याला डॉक्टर व्हायचंय
तर त्यांचं फीड ते डॉक्टरशी संबंधित आली पाहिजे. बरोबर. जर तुम्हाला बिझनेसशी रिलेटेड तुम्हाला बिझनेस करूशी वाटतो, तर बिझनेसशी रिलेटेड जर तुमची फीड आली तर दोन गोष्टी तुम्ही जर फोन बघताय तर चांगल्याच तुमच्या कानावरती पडतील. तर सांगायचा उद्देश एवढा की जसं संगत चांगली पाहिजे तशी तुमची मोबाईलची फीड तुमच्या माइंडसेट प्रमाणे करा, मग त्याचा तुम्हाला अजून जास्त फायदा होईल. म्हणजे तुमच्या हातात मोबाईल दिल्याचा पश्चाताप तुमच्या आई वडिलांना देखील नाही होणार किंवा मग तुमच्या शिक्षकांना देखील नाही होणार. साई श्रद्धा, मला तू एक सांग, तुझ्या या प्रवासात तुला मदत कोणी कोणी केली आणि कशी मदत केली? सुरुवातीला आमचे जे डेपो मॅनेजर आहेत कोपरगावचे अमोल बनकर सरांमार्फत मी जे विभागीय अधिकारी आहेत भिसे सर त्यांनी मला परवानगी दिली. त्यानंतर नाशिकचे विभागीय अधिकारी असतील मान्य भोसले सर, त्याचबरोबर तिथले क्षीरसागर सर जे DC आहेत त्यांनी देखील मला मार्गदर्शन केलं आणि मला साथ दिली. का मला कल्पना सुचणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ती इम्प्लिमेंट करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्यांनी मला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आणि त्यामुळं मी कदाचित आज इथं मुलाखत देण्यासाठी आलेली आहे. त्याचबरोबर जे आमचे जनरल मॅनेजर आहेत माईन सर त्यांना देखील मी जानेवारी महिन्यामध्ये भेटले, तर त्यांनी देखील मला ह्यासाठी सपोर्ट केला की तू कर, आम्ही तुला परवानगी देत आहोत. आणि त्याचबरोबर आपले शिक्षण मंत्री असतील दादासाहेब भुसे, तर संभाजीराजेंकडे मी आले होते. संभाजीराजे पवार असतील येवल्याचे माजी सभापती, तर त्यांच्या मार्फत मी शिक्षण मंत्र्यांना देखील भेटले, दादाजी भुसेंना. तर त्यांनी देखील मला माझं कौतुक केलं, माझा सत्कार केला आणि त्यांनी देखील मला अजून प्रोत्साहन केलं की तू हे करत राहा आणि हे खरंच आताच्या पिढीसाठी एक नवीन कदाचित मोटिवेशन असू शकेल की अशा गोष्टी देखील राबवल्या पाहिजे. तर या सगळ्या स्टेजमध्ये मला महामंडळाच्या लोकांनी फार साथ दिली आहे. आणि त्याचबरोबर माझं कॉलेज सगळ्यात इम्पॉर्टंट, हे सगळं मॅनेज करताना माझं अकॅडमिक्स देखील मॅनेज करून घेणारं माझं कॉलेज होतं. 11th-12th मध्ये मला सपोर्ट करणारे माझे शिक्षक होते. माझ्या मॅनेजिंग ट्रस्टींनी म्हणजे अमित दादा कोल्हे असतील त्यांनी माझा सत्कार केला, त्यानंतर मला प्रोत्साहन दिलं. आणि जसं मी सुरुवातीला बोलले का विविध इन्स्टिट्यूटला मी गेले होते, IITsला, तर मी कधी विचार देखील केला नव्हता. मला शाळेत असताना माझे एक शिक्षक म्हटले होते की तू जर हे प्रोजेक्ट करत राहिली असंच तर कदाचित तुझं JEEचं टार्गेट CETचं टार्गेट सुटेल आणि तुला चांगलं कॉलेज नाही भेटणार. पण ते मी साकार करून दाखवलं आणि ते साकार करण्यासाठी जी पॉसिबिलिटी होती ती अमित दादांनी मला प्रोव्हाइड करून दिली. म्हणजे मी एक सोबत 4 IITsला भेट देऊन आले आणि बक्षीसही घेऊन आले. आम्ही चेन्नईवरून जवळपास 50,000चा कॅश प्राइज घेऊन आलो होतो. तर माझ्या कॉलेजने मला अगदी सपोर्ट केला. त्याचबरोबर माझे आई वडील असतील त्यांनी देखील मला खूप साथ दिली. फायनान्शियल बॅकग्राऊंड पेक्षा तुम्हाला फायनान्शियल मदत किती भेटते आई वडिलांकडून हे जास्त मॅटर करतं. पेटेंट असेल, वेबसाईटची कॉस्टिंग असेल, QR कोडची कॉस्टिंग असेल, त्यासाठी माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या वडिलांनी मला ते फायनान्शियली सपोर्ट केला. त्याबद्दल मी ह्या सर्वांची तुमच्या चॅनल मार्फत खूप शतशः ऋणी आहे. अगदी त्याचसोबत माझे मामाश्री अंबादास पाटील बनकर त्यांनी देखील मला सहकार्य केलं. आपले मंत्री असतील भुजबळ साहेब त्यांनी देखील माझा मंत्रालयात सत्कार केला होता. व जसं मी सांगितलं माझे वडील रयतमध्ये शाखाधिकारी होते, रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकमध्ये. तर तिथं त्यांच्या जे रयतच्या शाळा आहेत, रयत हे फार मोठं आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. तर तिथल्या अनेक शाळांमध्ये मी मुलांना जसं मार्गदर्शन करायला गेले होते, तर अनेक प्राचार्यांनी देखील व शिक्षकांनी देखील माझा सत्कार केला. आणि कदाचित ह्या सत्कारांमुळेच माझी जिद्द अशी झाली का हे थांबलं नाही पाहिजे, म्हणून प्रेरणा मिळत गेली. म्हणजे हे जे छोटे छोटे सक्सेस जरी माझा असला तरी यामध्ये जे छोटे छोटे कंपोनंट्स असतील तर ते हे लोक होते, यांच्यामुळे मी एक एक पायरी चढत गेले आणि आता या स्थानी आहे. नक्कीच याचं श्रेय तू सर्वांना देत आहे मी. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, तर तुम्ही ऐकलंच आता, वयाला किंवा कर्तृत्वाला कोणत्याही वयाचं बंधन नसतं, कुठल्याही वयाचं मोजमाप नसतं. मनुष्य कुठल्याही वयात कुठलीही झेप घेऊ शकतो, हे आज आपल्या साई श्रद्धा या चिमुरडीने दाखवून दिलंय. या साई श्रद्धाला आपण तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि ही प्रेरणादायी मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद साई.